बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014 नंतर एक क्रांतिकारी निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी, म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला 2014 पूर्वी आपल्याला माहिती आहे देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते, सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होतं आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला। माननीय मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब 2014 साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला। त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं। जीएसटीच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर जी सुधारणा आणण्यात गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले। या देशात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती एक भेट केंद्र सरकारची माननीय मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते। आज आपल्या दैनंदिन एकच उदाहरण सांगतो, आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर 99% वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्यात फक्त 18%वरून आता ते 5% वरती जीएसटी आला। 90% वस्तू अशा आल्या ज्याच्यावरून 18% वरती आता टॅक्स आपण चौकटीमध्ये आलो। आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता, व्यापारी, छोटे छोटे व्यापारी, एमएसएमई सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला। आपण हे पाहिलं असेल लक्ष्मी रोडच्या कमीत कमी 5-6 संघटना व्यापाऱ्यांच्या आता इथं आल्या आणि यांनी धन्यवाद मोदीजींना धन्यवाद देण्याचा एक अभिनंदनचा ठराव जो केला तो आमच्याकडे सुपूर्द केला। त्यामुळे